नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। साहित्य संमेलनात गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा राऊतांकडून समाचार घेण्यात आलाय। गोऱ्हे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या, जाताना घाण करून गेल्या असाही आरोप राऊतांनी केला। साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ते तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस, विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे। पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का? ही त्यांची विकृती आहे। त्यांनी काय विधान सोडून द्यावं। ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या। काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिलं उषा तांबेला, म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?